नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये। तर बघा, आपण व्यवस्थितरित्या सर्व काही अल्जेब्राच्या कन्सेप्ट सॉल्व करत आलेलो आहेत, सर्व एक्सरसाइज आपण सॉल्व करत आलेलो आहेत। आता आपल्याला बघायचे आहे 1.4। तर बघा 1.4चा जास्तही तुमचा वेळ न घालवता आपण लवकरात लवकर हे 4 क्वेश्चन्स जे आहेत ते 2 पार्ट्समध्ये तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइज आपण 2 पार्ट्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतोय आणि संध्याकाळी 7 वाजता हे आपल्याला प्रत्येक संध्याकाळी 7 वाजता आपला व्हिडिओ तुम्हाला भेटत चालेल। जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या। त्याच्याने काय होईल की तुम्हाला लगेच लवकरात लवकर काय होईल की जेव्हा आम्ही व्हिडिओ अपलोड करू तेव्हा सर्वात अगोदर तुमच्याकडे येईल। तर बघा, आपण बघूयात। फर्स्ट क्वेश्चन आहे 2/x - 3/y = 15 आणि 8/x + 5/y = 77। दोन इक्वेशन्स आपल्याला व्यवस्थित दिलेले आहेत, बरोबर। तर हे दोघी इक्वेशन्स आपण लिहून घेतलेले आहेत, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2। तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, पुट 1/x = m आणि 1/y = n। तर याचा अर्थ काय, आपण याच्या अगोदर क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकलोय, त्याच्यात अपॉन्सचे डिजिट नव्हते। मग आपल्याला पहिल्यासारखेच आपल्याला ते इक्वेशन्स, तुम्ही जर मागची व्हिडिओ बघितली असेल तर तुम्हाला समजेल, तसेच व्हिडिओ तुम्हाला काय होईल एकदम सोयीस्कर जातात आपल्याला, कारण की आपण ग्राफ मेथड, डिटर्मिनंट मेथड, सायमल्टेनियस इक्वेशन हे सगळं त्याच रीतीने आपण काय करत आलेलो, सोडवत आलेलो आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त 1/x आहे त्याला m ॲझ्युम करायचं आहे आणि 1/y ला n असं ॲझ्युम करायचं आहे, बरोबर। हे केल्यावर आपल्याला इथे बघा 2/x म्हणजे काय, 2 × 1/x मायनस 3y म्हणजे 3 × 1/y अशा पद्धतीने आपल्याला हे दिलंय। तर 1/x, तर आता 2 × 1/x, मग मल्टिप्लायमध्ये काय घ्यायचं आपल्याला, 1/x ला काय ॲझ्युम केलं आपण, m। तर 1/x ला m ॲझ्युम केलंय, तर 2 × काय होईल m - 3 × 1/y ला काय ॲझ्युम केलंय, n। तर n = काय होईल, 2m - 3n। कळतंय तुम्हाला। आणि पुढे काय = 15। हे कळालं व्यवस्थित। तसंच सेकंड एक्झाम्पलचंही आपल्याला ॲज इट इज करायचं आहे की इथे काय 8m येईल आणि 5n = 77। हे होईल आपलं थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पल। आता बघा, आपल्याला एकतर m चे व्हॅल्यू सारख्या करावं लागतील, नाहीतर n च्या व्हॅल्यू आपल्याला काय करावं लागतील, सारख्या करावं लागतील, बरोबर। मल्टिप्लाय इक्वेशन 3/4। आता 3 ला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर बघा, इथे 2m आहे आणि इथे 8m आहे। आता जर इथे दोघांना आपण सारखं करायला गेलो तर आपल्याला काय करावं लागेल, दोघं संख्यांना, दोघं इक्वेशन्सला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल। पण इथे आपल्याला एकच फक्त थर्डला मल्टिप्लाय करून, इक्वेशन थर्डला मल्टिप्लाय करून आपण काय करू शकतो, m हा कोइफिशियंट जो आहे, व्हेरिएबल जो आहे त्याचा आपण इक्वल करू शकतो। म्हणजे 4 × 2 काय होतं, 8m। मग हे दोघं काय येईल, आपलं एक व्हेरिएबल सारखं येईल। मल्टिप्लाय इक्वेशन 3/4। आता तिसऱ्या इक्वेशनला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 4 ने। तर बघा, त्याला जर मल्टिप्लाय केलं तर इथे बघा 2m × 4, 4 2 = 8m मायनस 4 3 = 12n = 15 4 = 60। तर हे ॲज इट इज आपण काय केलंय, 5th वन इथे लिहून घेतलं। आता बघा, 8mचं सिम्बॉल कोणतं आहे, पॉझिटिव्ह, आणि इथे पण काय आहे, पॉझिटिव्ह। तुम्हाला पहिल्यापासून मी सांगत आलेलो आहे की ज्या संख्येचं सिम्बॉल पॉझिटिव्ह म्हणजे सारखं असतं तेव्हा आपण काय करतो, सबट्रॅक्शन घेतो, म्हणजे अपोजिट सिम्बॉल काय होईल, कट होतील। तर आपल्याला बघा, इक्वेशन सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4/5 ह्या दोघांचं इक्वेशन काय करायचं, आपल्याला सबट्रॅक्ट करायचं, मायनस करायचं। तर बघा, 8m + 5n = 77 मायनस 8m - 12n = 60। आता इथं मायनस घेतलंय तर आपल्याला काय करावं लागतील, सगळे सिम्बॉल्स अपोजिट घ्यावं लागतील, म्हणजे चेंज करावं लागतील। प्लसचं काय होईल, मायनस, मायनसचं होईल प्लस, आणि इथे पण प्लस आहे, प्लसचं काय होईल, मायनस। तर 8m + 8m - 8m हे दोघं काय होईल, कॅन्सल। आता 5n + 12n, प्लस प्लस काय होत असतं, प्लस। तर 12 + 5 काय होईल, 17। तर 17n आणि मोठ्या नंबरचा सिम्बॉल म्हणजे प्लसचा सिम्बॉल राहील, बरोबर। 77 - 60 काय होत असतं, 77 - 60 17। आता n इकडे 17n आहे म्हणजे काय, 17 × n। 17 इकडे मल्टिप्लाय मध्ये, तिकडे जाऊन काय होईल, डिवाइड।
मग 17 डिवायडेड बाय 17, मग n इक्वल्स टू काय येईल, 17 वन जा 17, 17 वन जा 17, n इक्वल्स टू 1. कळालं? n ची व्हॅल्यू कशी आली व्यवस्थित कळालं तुम्हाला? बघा आता आपल्याला काय काढायचं, m ची व्हॅल्यू काढायची. पुट n इक्वल्स टू 1 इन इक्वेशन थर्ड. बरोबर? तर थर्ड इक्वेशन मध्ये आता थर्ड इक्वेशन काय, 2m मायनस 3n इक्वल्स टू 15. 2m तसंच मायनस 3, आता 3n काय आलेलं आहे आपलं 1, तर 3 इंटू 1 3च होतं, म्हणून आपण इथे काय लिहिलेलं आहे फक्त 3, कारण की 3 इंटू 1 1 3, मग 2m मायनस 3 इक्वल्स टू 15. इकडे मायनस आहे, तिकडे जाऊन काय होईल प्लस, मग 2m इक्वल्स टू 15 प्लस 3 18. मग 18. आता तुम्हाला परत सांगतो, एक कोइफिशियंट आणि एक व्हेरिएबल जर असलं, दोघांमध्ये कशाचं सिम्बॉल असतं, मल्टिप्लिकेशनचं. तर 2 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन काय होईल डिवाइड. आता 2 1 जा 2, 2 9 जा 18, m काय येईल 9. कळालं? आता जर आपलं सायमल्टेनियस इक्वेशन असतं तर इथे आपलं गणित काय झालं असतं, संपून गेलं असतं. पण ह्या इक्वेशनमध्ये तुम्ही इकडे लक्षात घ्या की आपण इथे बघा की 1/x इक्वल्स टू m घेतलंय आणि 1/y इक्वल्स टू n घेतलंय. तर मग आपल्याला ह्या फक्त m आणि n ची व्हॅल्यू आपल्याला आली, 1/x आणि 1/y ची आली का नाही, तर ती आपण कुठे काढायची इथे. आता रिप्लेस m and n बाय ओरिजिनल व्हॅल्यू. आता m इक्वल्स टू 9, n इक्वल्स टू 1, 1/x इक्वल्स टू काय 9 म्हणजेच m. तर बघा m ची व्हॅल्यूज 1/9 x घेतली ना आपण इथे, तर इथे बघा 9 इंटू x, आता याच्या खाली काही नाही म्हणजे काय 1, 1 इंटू 1 1 आणि 9 इंटू x 9x. आता बघा x इकडे काय 9 मल्टिप्लाय बाय x आहे, x इकडे 9 इकडे येऊन काय होईल डिवाइड, तर 1/9 इक्वल्स टू काय होईल x. तसंच n ची व्हॅल्यू काय 1/y इक्वल्स टू 1. आता 1 च्या खाली काही नाही म्हणजे 1, 1 इंटू 1 1, 1 इंटू y y, मग y इक्वल्स टू काय 1. आता x ची व्हॅल्यू काय आली आपली 1/9 आणि y ची व्हॅल्यू आली 1. बघा अशाच प्रकारे हे आपलं उत्तर आलेलं आहे. तुम्हाला जर हे क्वेश्चन समजला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये यस ऑर नो कळवत चला. आणि आता काय करणार आहेत आपण, लवकरात लवकर सेकंड क्वेश्चनकडे वळणार. तर बघा आता आपण 1.4च्या सेकंड क्वेश्चनकडे वळूयात. तर सेकंड क्वेश्चनमध्ये काय आहे, 10/x प्लस वाय प्लस 2 इंटू x मायनस वाय इक्वल्स टू 4. तर 15/x प्लस वाय मायनस 5/x प्लस x मायनस वाय इक्वल्स टू -2. आता 10 इंटू 1/x प्लस वाय असं घ्यायचं आहे. तर 1/x प्लस वायला काय घेतलं आपण m ॲझ्युम केलंय आणि 1/x मायनस वायला n असं ॲझ्युम केलंय. बरोबर? तर 10x प्लस वाय म्हणजे काय m म्हणजे 10m प्लस 2n इक्वल्स टू 4 आणि इकडे काय 15m मायनस 5n इक्वल्स टू -2. कळालं? असं व्यवस्थित आपण सेकंड आणि थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पल समजा आपण हे केलंय. थर्ड आणि फोर्थ हे आपलं फर्स्ट राहील आणि हे आपलं सेकंड एक्झाम्पल राहील. बरोबर? तर बघा आता काय करायचं, इथे 2n आणि इथं 5n आहे. तर आपल्याला काय करायचं, ह्या दोघांना इक्वल अप बनवायचं. म्हणजे आपल्याला काय करायचं, दोघाला 2 ला 10 बनवायचं आणि 5 ला पण 10 बनवायचं. तर जर 2 ला 10 बनवायचं तर आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 5 ने, आणि 5 ला जर 10 बनवायचं तर कशाने 2 ने. तर बघा याला जर 5 ने तर 10 मल्टिप्लाय बाय 5 50m, 10 मल्टिप्लाय बाय 2 10n इक्वल्स टू 5 4 जा 20. बरोबर? तसंच 15m ला 2 ने मल्टिप्लाय करायचे, 15 मल्टिप्लाय बाय 2 30m मायनस 5 मल्टिप्लाय बाय 2 मायनस 10n इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय 2 -4. बरोबर? हे आपले दोन इक्वेशन्स तयार झालेले आहेत. आता आपल्याला जे इक्वल इक्वेशन्स आहे त्याला बघायचं आहे. आता या बघा इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे. तर डिफरंट जर साईन असेल तर आपल्याला करावे काय लागते, सबट्रॅक्शन की ॲडिशन. जर सारखे साईन असेल तर आपल्याला काय करावं लागते सबट्रॅक्शन, कारण की आपल्याला काय करावं लागतं कट. तर बघा आता इक्वेशन 5th आणि 6th यांना ॲड करायचं आहे. तर 50m प्लस इथे बघा प्लस 10n मायनस 10n हे दोघं काय होईल कट झालेले. 50m प्लस 30m किती होईल 80m इक्वल्स टू 16. आता बघा इक्वल्स टू 16 आहे. आता 80m इकडे काय मल्टिप्लायमध्ये, तिकडे जाऊन काय होईल डिवाइड.
16/80 इक्वल्स टू 16 1 जा 60, 16 5 जा 80. काय आलं आपलं उत्तर 1/5. बरोबर. आता पुट 1 आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, इथे m ची निघाली तर आपल्याला काढायची n ची व्हॅल्यू. तर पुट m इक्वल्स टू 1/5 इन इक्वेशन थर्ड. इक्वेशन थर्ड काय 10m + 2n इक्वल्स टू 4. आता बघा m ची व्हॅल्यू काय 1/5, मग 10 × 1/5 + 2n इक्वल्स टू 4. मग 5 1 जा 5, 5 2 जा काय होईल 10, 2 × 1 2. मग इकडे काय उरेल 2n इक्वल्स टू, इथे काय 2 + 2n इक्वल्स टू 4. +2 इकडे, तिकडे जाऊन काय होईल मायनस. मग 4 - 2 2, n इकडे मल्टिप्लाय, तिकडे जाऊन काय होईल डिवाइड. मग 2 1 जा 2, 2 1 जा 2, n इक्वल्स टू काय होईल 1. कळालं. आता बघा आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. आपल्याला काढायचं काय m इक्वल्स टू 1/x + y आणि n इक्वल्स टू 1/x - y हे अझ्युम केलं होतं. इकडे m आणि इकडे n ची व्हॅल्यू लिहायची. आता बघा x + y इकडे 5, तर बघा 5 इकडे मल्टिप्लाय होईल, इकडे 5 आलं, x + y इकडे मल्टिप्लाय होईल, म्हणजे या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय होईल. तर x + y इक्वल्स टू 5. बरोबर. आणि इकडे पण x - y इक्वल्स टू 1. इथे काही नाही आहे म्हणजे काय खाली 1. क्रॉस मल्टिप्लाय करून अशा पद्धतीने सोडवायचे. आता हे दोघं पण काय झालेले आहेत इक्वेशन आपल्याला भेटलेले आहेत. हे झालं 7th आणि हे झालं 8. आता बघा याच्यात प्लस आणि मायनस आहे, दोघं इथे सारखे सिम्बॉल आहेत आणि काय आहेत वेगवेगळे सिम्बॉल आहेत, साइन्स काय आहेत वेगवेगळे आहेत. तर काय करावं लागेल ॲडिशन. ॲड इक्वेशन 7 आणि 8. तर दोघांना ॲड केलं आपण तर -y आणि +y काय होईल कॅन्सल, 5 + 1 6 आणि इथे काय x + x 2x. 2 इकडे मल्टिप्लाय, तिकडे जाऊन काय होईल डिवाइड. 2 1 जा 2, 2 3 जा 6. x ची व्हॅल्यू काय आली आपली 3. तसंच पुट x इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 8. x - y इक्वल्स टू 1, मग 3 - y इक्वल्स टू 1. मग इकडे बघा इकडे -y तसंच राहील आणि +3 तिकडे जाऊन काय होईल -3. आता -y इक्वल्स टू 1 - 3, -y इक्वल्स टू काय येईल -2. तर -y इक्वल्स टू काय आलंय तिकडे -2, तर हे मायनस मायनस कॅन्सल होईल, y इक्वल्स टू 2. आता बघा x ची व्हॅल्यू काय आली आपली 3 आणि y ची व्हॅल्यू काय आली आहे 2. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचे आहे. तुम्हाला जर गणित समजत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये यस ऑर नो तुमचा प्रतिसाद देत चला. आता आपण काय करणार आहोत, हे गणित इथेच संपवणार आहोत. नेक्स्ट पार्टमध्ये आपण याचा तिसरा आणि चौथा गणित आपण बघणार आहोत.